जिल्हा परिषदेसाठी मतदान पार पडलं असून काही ठिकाणी गोंधळ झालाय। पाहुयात या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मतदानाचा हक्क बजावला। पार्थ पवार, युगेंद्र पवार यांचंही मतदान। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी काटेवाडीमध्ये मतदान। रामदास कदमांकडून निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी। जरी सत्ता असली तरी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करणार। ईव्हीएम बंद पडणं अतिशय गंभीर बाब। शिवसेनेच्या रामदास कदमांचा संताप। आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अंबादास दानवेंची मागणी। रामदास कदमांच्या मागणीचा सरकारनं गांभीर्यानं विचार करावा। अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। अकलूजच्या मतदान केंद्रावर लहान मुलाला ईव्हीएमचं बटन दाबायला लावलं। धैर्यशील मोहिते पाटलांच्या चुलत भावाचा प्रताप। अर्जुनसिंह मोहिते पाटलांच्या कृतीवर केंद्राध्यक्षांचा आक्षेप। निवडणूक आयोगाच्या नियमांची पायमल्ली। अकलूजमधील प्रकारावर काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर होतोय, सपकाळ यांचा आरोप। आमदार विलास भुमरेंनी ईव्हीएम जवळ मुलाला देखील नेलं, बोटाला शाई सुद्धा लावली। केंद्र अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांचा आक्षेप। तर लहान मुलाला काय कळणार, तो फक्त सोबत आला, भुमरेंचं स्पष्टीकरण। परभणीच्या राणी सावरगावमध्ये मतदानासाठी रोखल्यानं मतदान केंद्रावर वाद। मतदान केंद्र अधिकारी भाजपची दलाली करत असल्याचा महंतांकडून आरोप। महंतांनी ओळखपत्र दाखवून सुद्धा त्यांना मतदानापासून रोखलं। धाराशिवच्या भूम तालुक्यात मतदारांना पैसे वाटल्याचा भाजप उमेदवाराचा आरोप। पाथरुडमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारानं पैसे वाटल्याचा दावा। पैसे वाटप करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलं। सोलापुरातील कोंडी जिल्हा परिषद गटात ठाकरे गटाच्या उमेदवाराकडून मतदान केंद्राची पूजा। सोमनाथ राऊत यांनी केली पूजा। झेडपी आणि पंचायत समित्यांसाठीच्या मतदानावेळी राडा झाला असून या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। संभाजीनगरमध्ये बिडकीन मतदान केंद्रावर पोलीस आणि उमेदवार प्रतिनिधींमध्ये शाब्दिक चकमक। विनाकारण महिला गर्दी करत असल्यानं पोलिसांनी महिलांना बाहेर काढलं। साताऱ्याच्या वडगावमध्ये बोगस मतदानावरून भाजप एनसीपी आमनेसामने। वडगाव हवेलीतील मतदान केंद्रात काही काळ तणाव। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं वाद मिटला। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये भाजप उमेदवाराला धक्काबुक्की केल्याचा आरोप। सिल्लोडच्या नायगाव मतदान केंद्रावर धक्काबुक्की केल्याचा आरोप। पुण्याच्या शिरूरमध्ये बोगस मतदार पकडल्याचा दावा। चाकणमधील तरुण रांजणगाव गणपती मतदान केंद्रावर भाजपच्या चिन्हावर मतदान करण्यासाठी आल्याची तरुणाची कबुली। रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई। पुण्यातल्या खेडच्या आंबेठाण पाईट जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनीता गुट्टेंच्या पतीवर अज्ञातांकडून हल्ला। शरद गुट्टेंचा काही दिवसांपूर्वीच भाजपातून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। हल्ल्यात शरद गुट्टे गंभीर जखमी, रुग्णालयामध्ये उपचार सुरू। सोलापूरच्या वेळापूर पोलीस ठाण्यासमोर आमदार खासदारांचं आंदोलन। खासदार धैर्यशील मोहिते, आमदार उत्तम जानकर यांचं आंदोलन। पोलीस अधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्याला मारहाण झाल्यानं आंदोलन। पोलीस अधिकारी विजय गोसावी भाजपचे दलाल उत्तम जानकर यांचा आरोप। रत्नागिरीच्या वहाळ झेडपी गटात गावात पैसे वाटताना रंगेहात पकडलं। शिंदेच्या शिवसेनेचे नेते संदीप सामंत यांनी रंगेहात पकडल्याचा आरोप। तोंडोली गावात उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराचे वडील पैसे वाटत असल्याचा आरोप। पैसे वाटणाऱ्याच्या घरातून पोलिसांकडून 83,000ची रोकड हस्तगत। मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। 9 तारखेला निकाल जाहीर झाल्यानंतर जल्लोष टाळावा। सुनील तटकरेंचं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना फेसबुकद्वारे आवाहन। विजय मिरवणूक, रोड शो, फटाके न फोडण्याचं तटकरेंचं आवाहन। संयम, शिस्त, साधेपणा राखणं हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली। सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। सांगलीत जयंत पाटलांनी मतदानाचा हक्क बजावला। साखराळेमधील केंद्रावरती जयंत पाटलांचं मतदान। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळेल, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। धाराशिवमध्ये भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटलांनी मतदानाचा हक्क बजावला। राणा जगजितसिंह पाटलांनी तेर गावी कुटुंबासह मतदान केलं।
भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी मतदानाचा हक्क बजावला। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडीमध्ये मतदान केलं। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान। धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील दापका मतदान केंद्रावर 104 वर्षांच्या सैदाबी पटेल यांनी तर कोल्हापूरमध्ये कृष्णा मुळीक यांनी वयाच्या 104व्या वर्षी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावला। सिंधुदुर्गातील कलमठ मतदान केंद्रावरील 88 वर्षांच्या आजींनी मतदानाचा अधिकार बजावला। आजारी असून सुद्धा आजी मतदानासाठी पोहोचल्या होत्या। परभणीच्या सेलूमध्ये बोथमधील गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार। गावाला जाण्यासाठी रस्ता आणि करपरा नदीवर पूल नसल्यानं ग्रामस्थांचा पाण्यातून धोकादायक प्रवास। सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार। अनधिकृतपणे वृक्षतोड केल्याबद्दल नाराजी। गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार घालून गाव बंद ठेवलं। परभणीत मतदार यादीत नाव नसल्यानं तरुण आक्रमक। मतपेट्या स्ट्रॉंग रूमकडे नेण्यास तरुणाचा विरोध। परभणीच्या सेलू तालुक्यातील मोरेगाव मधील घटना।